निरोगी शरीरात निरोगी मन वास करते आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, योग, आसनं करायलाच पाहिजे. नमस्कार, मी वैशाली बांते, महिला विचार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. योग आणि व्यायाम हा फक्त सुंदर शरीरासाठी नाही तर आयुष्य सुंदररित्या जगण्यासाठी असतो. माणसाला देवाने दिलेली सुंदर देणगी म्हणजे आपले शरीर. पण या सुंदर शरीराची आपण किती काळजी घेतो? बाहेरून सुंदर दिसण्यासाठी आपण महिला खूप स्किन केअर प्रोडक्ट वापरतो, पण आतून निरोगी स्ट्रॉंग राहण्यासाठी किती व्यायाम करतो, किती सकस आहार घेतो? हा प्रश्न प्रत्येकीने स्वतःलाच विचारायला पाहिजे. खरं तर मी दिवसभर घरातील सगळी कामे करते, त्यामुळे माझा असाच व्यायाम होतो, मला व्यायामाची गरजच नाही, असे बऱ्याच महिलांचा गैरसमज होत असतो. पण घरकाम व व्यायाम या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. घरकामात फक्त शरीराची हालचाल होत असते. बॉडीला ताण किंवा स्ट्रेचिंग केली जात नाही. स्ट्रेचिंगमुळे शरीरातील नसा मोकळ्या होतात, ब्लड सर्क्युलेशन म्हणजेच रक्ताभिसरण व्यवस्थित होते. वाढत्या वयानुसार हाडांची ताकद कमी होऊ नये म्हणूनही व्यायाम करायलाच हवा. काही स्त्रियांची असं वाटते की आम्ही अगदी सडपातळ आहोत आणि मग माझं वजन वाढत नाही, मग मी कशाला व्यायाम करू? पण असं नाही आहे मैत्रिणींनो, व्यायामाचे खूप फायदे असतात. चला तर मग जाणून घेऊया. व्यायामामुळे मासिक पाळीच्या काळात खूप मदत होते. नियमित व्यायामामुळे शरीराची लवचिकता वाढते, ताण कमी होतो व पाळीतील अस्वस्थता कमी होते. व्यायामामुळे हाडे मजबूत होतात, वजन आणि चयापचय नियंत्रणात राहते, ताणतणाव कमी होतो, स्नायू व शरीराची ताकद वाढते, हृदयाचे आरोग्य चांगले राहते, आत्मविश्वास वाढतो, योग केल्याने एकाग्रता वाढते. असे अनेक फायदे असले तरी अनेक महिलांची तक्रार असते की मला वेळच मिळत नाही. मैत्रिणींनो, प्रत्येकीजवळ दिवसाचे 24 तासच असतात आणि त्यामुळे तुम्ही उठता त्यापेक्षा 1 तास आधी उठा आणि व्यायाम करा. आवड असली की सवड मिळते असं म्हणतात ते उगाचच नव्हे. अगदी तुम्ही कोणत्याही वयोगटातील असू द्या, तुमच्या वयोगटानुसार व्यायाम करायला हरकत नाही. आजच म्हणजे 21 जूनला या योग दिवसापासून लावलेली छोटीशी सवय उद्याचे निरोगी आयुष्य घडवू शकते. घरकाम, कुटुंब सांभाळताना स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ देणं ही स्वार्थाची गोष्ट नसून आजची गरज आहे. स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या शरीरावर प्रेम करा. या योगा डेच्या निमित्ताने आजपासून नियमित व्यायाम करण्याचा पक्का संकल्प करा व स्वतःच्या शरीराला निरोगी जीवनाची सुंदरशी भेट द्या. स्वतःच्या आरोग्यासाठी दिलेला वेळ हा स्वार्थ नसून स्वतःवर केलेली सुंदर गुंतवणूक असते. बरोबर ना मैत्रिणींनो? व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बोलूया असं काही की तुम्हाला वाटेल माझ्याच मनातलं सारं काही. धन्यवाद.